हाय फ्रेंड, नमस्कार. आज मी सोयाबीनची भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये सोयाबीन घेतलेलं आहे. त्यासाठी पाण्यामध्ये मी सोयाबीन भिजत घातलेले आहे. 10 मिनटं आपण हे सोयाबीन पाण्यामध्ये भिजवून घेऊया. आणि हे बघा, हे फुगलेले आहेत आता सोयाबीन पाण्यामध्ये. आता ह्याचे आपण बारीक बारीक असे 2-2 तुकडे करणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे हे एका ह्याचे 2 भाग करून घ्यायचे, एका सोयाबीनचे 2 भाग. आणि परत हे धुवून घेऊया एक वेळेस. आता हे धुवून घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये पाणी राहिलेलं आहे, ते पाणी आता आपण असं पिळून घेणार आहोत. पाणी सगळं काढून टाकायचं, पूर्ण ड्राय करून घ्यायचं ते. हे बघा, अशा प्रकारे आपण सोयाबीन पिळून घेतलेले आहेत. इथे आपण 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. हे बघा, गॅसवर कढई ठेवलेली आहे. तर त्यात कढई गरम झालेली आहे, त्यात तेल घालून घेऊया. थोडी जिरे घालूया. आता कांदा घालूया. आणि कांदा परतून घ्यायचं. हे बघा, कांदा आता लाल झालेला आहे. त्यात मसाला आपण घालून घेऊया. पहिला हळद घालायची. कलरसाठी मसाला, लाल तिखट, धना पावडर. आता फ्राय करून परतून घ्यायचं. त्यात मीठ घालूया. थोडं पाणी घालायचं. त्यात आता आपण हे सोयाबीन घालूया. परतून घेऊया. आणि हे बघा, आता मी हे परतून घेतलेलं आहे पूर्ण. त्याच्यावर त्याचं झाकण ठेवूया. हे बघा, झाकण ठेवून घेऊया. 5 मिनटं वाफेवर जरा ठेवूया. आता आपण झाकण काढून घेऊया. बघा, थोडं पाणी त्यात झालं आहे. जरा झाकण काढल्यानंतर थोडा वेळ ठेवून घ्यायचं. सोयाबीन शिजायला जास्त टाईम नाही जात, पटकन शिजले जातात. झाकण काढल्यानंतर 2-2 मिनिटांनी जरा परतून घ्यायचे सोयाबीन. हे बघा, भाजी शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आणि ह्यांची भाजी तयार झालेली आहे.